बरोबर ना, नॉनव्हेज होतं ना त्याच्यामुळे असं करते बघा। काय झालं साहेबांकडून मस्तपैकी एक मोठं खाऊन घेतला आणि आडवं बोलाय काय झालं रे? भांडा का लागलाय तुम्ही का धक्क्यात पडला? कोण आहे मालक तुझा बोलवाय? थांबा थांबा ओ शाहीर ओ शाहीर करत लागल इकडे भाई। बाहेर येऊन आता 60 वर्ष झाली आम्हाला। ही बी आडवच। काय झालं? हा माणूस कुणाचा? आमच्या 10-12 जणांचा आधार 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 स्तंभ आहे। आधार स्तंभ आहे। अहो हा माणूस मला आडवा बोलला। आडवा काय ती बरगाडीतनं बोलतो का? अहो याला काय डोकं आहे का? मग उगा कॅस आले तर काय वर? याला काय शिकवलंय का? अहो शाळेत होता तो, सुशिक्षित घराणा आहे। हा 14 वर्ष पहिलीत होता। 14 वर्ष पहिले राजीनामा देऊन मास्तर घरी पगार सोडून गेलं, पण बादरान शाळा सोडली नाही। पोराव यांचा आदर्श घ्या बरं का। कशासाठी? तांदळासाठी थांबला होता। तांदूळच पाहिजे ते साहेबांना फोन करायचा, ट्रक भरून पाठवली असती। नाही तसं नाही चालत ते। बघा घरातील माझ्या माता बहिणीला विनंती आहे, अशी लेकरं बाळ घेऊन मधून जाऊ नका, कारण कॅमेरा चालू आहे आणि लाईव्ह आहे, पूर्ण महाराष्ट्र बघत आहे तुमचा कार्यक्रम, म्हणून मधून जाणे बंद करावं ही माझ्या माता बहिणीला हात जोडून कळकळीची विनंती। काय म्हणला तुम्हाला? त्याला म्हणलं आशीर्वाद द्यायला कुणाला बोलवायचा? हा मूर्ख माणूस काय म्हणला माहितीये का? ह्यो मूर्ख का ह्यो मूर्ख? ही मूर्ख आहे तुम्हाला दाखवते। हा ह्यो मूर्ख माणूस। हा मूर्ख माणूस मला म्हणाला, अहो तुम्ही जमीन मागीन वहिवाट त्याची लावली। ही मूर्ख आहे हो। ह्यो मूर्ख माणूस। ही मूर्ख माणूस मला म्हणाला, काय म्हणाला? तुझ्या आईला बोलव। माझ्या आईला? असं ती मला म्हणला। का म्हणलं माझ्या आईला बोलवाय आता वर जावं लागेल तुम्हाला? इतके लवकर नका पाठवू। ही असा म्हणला ही तुम्हाला? मला म्हणला म्हणून माझी तळपायाची आग मस्तकाला गेली। मस्तकाला गेली। अहो वर मस्तक काय खाली नाही, मस्तकाला गेली।